आजच्या या टॅलीच्या सेक्शनमध्ये आपण एक टॅलीमधलं एक नवीन फीचर आपण पाहणार आहोत, ते म्हणजे कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर नेमकं काय असते आणि त्याचा यूज कसा करायचा असतो ते आपण पाहणार आहोत. कॉस्ट सेंटर बेसिकली यूज कुठं होतो, मोठमोठ्या जे ऑर्गनायझेशनमध्ये कॉस्ट सेंटरचा वापर केला. अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ एखादी कंपनी आहे, एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये अनेक ब्रँचेस आहेत, वेगवेगळ्या ब्रँचेस असतात. कंपनीमध्ये कसं असतात, ब्रँचेस असतात. समजा एक मार्केटिंग डिपार्टमेंट असते, एक सेल डिपार्टमेंट वेगळा असते, हेड ऑफिस वेगळा असते, ब्रँच ऑफिस वेगवेगळे असतात, अनेक डिपार्टमेंट असतात. असं या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे लोक असतात, तिथं काम करणारे, वेगळा स्टाफ असतो. सेल डिपार्टमेंटमध्ये पण वेगळा स्टाफ असतो, हेड ऑफिसमध्ये पण वेगवेगळ्या सेक्शन असतात, जसे की अकाउंट सेक्शन वेगळं, प्रत्येक सेक्शन वेगवेगळे असतात. ब्रँच ऑफिसमध्ये काम करणारे लोक वेगळे असतात. म्हणजे या ठिकाणी कंपनीचा जो मेन हेड असतो, या मेन हेडला आपल्याला तो प्रत्येक डिपार्टमेंटवर काय किती खर्च होत आहे, प्रत्येक सेक्शनवर किती खर्च होत आहे, कुठून किती उत्पन्न येत आहे, हे सगळं या ठिकाणी आपल्याला मेंटेन व्यवस्थित करता येतं. त्यासाठी कॉस्ट सेंटर नावाचा पर्याय वापरू शकता. सोबत त्यामध्ये आपण कॉस्ट कॅटेगरी नावाचं पण त्यामध्ये फीचर आपल्याला यूज करता येते. म्हणजे पॅरलरी दोन्ही जे फीचर्स आहेत, कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी, या दोघांचाही वापर आपल्याला याच्यामध्ये करता येतो. तर कॉस्ट सेंटर एक जे फीचर आहे ते खूप डिपार्टमेंट असो, डिव्हिजन वाईज असो, कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी या दोघांचाही आपल्याला वापर आपल्याला करता येतो. कॉस्ट सेंटर अँड कॉस्ट कॅटेगरी गिव्ह ॲडिशनल डायमेन्शन टू अ ट्रान्झॅक्शन. कॉस्ट सेंटर इज एनी युनिट ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे कॉस्ट सेंटर हे वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण याचं युनिट म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकता. कॉस्ट सेंटरचा वापर आपल्याला व्हेरियस ब्रँचेसमध्ये, डिपार्टमेंट्समध्ये, प्रोजेक्ट्समध्ये, प्रोडक्ट वाईज, पर्सन वाईज सुद्धा याचा आपल्याला वापर करता येतो. ॲक्च्युली कॉस्ट सेंटर जे आहे बेसिकली फीचर्स आहे, याचा वापर इन्कम आणि एक्सपेन्सेस खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करता येतात. तर त्यासाठी कॉस्ट सेंटरसाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागते, तर कॉस्ट सेंटरसाठी F11 नावाची की प्रेस करावं लागते आणि इथं इनेबल द कॉस्ट सेंटर नावाचं फीचर आपल्याला इनेबल ॲक्टिवेट करावं लागते. इथं येस करावं लागते. येस केल्यानंतर कॉस्ट सेंटर नावाचं फीचर हे ॲक्टिवेट होईल. कंट्रोल A करून ही सेटिंग आपण सेव्ह करू शकता. त्यानंतर आपण क्रिएटवर जायचं आणि इथं कॉस्ट सेंटर नावाचं हे फीचर इथं अवेलेबल झालं. सध्या आपण आपली एक खूप मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचे काही कॉस्ट सेंटर आपण तयार करू. त्यासाठी इथं क्रिएट कॉस्ट सेंटरवर जायचं. समजा मी पहिलं कॉस्ट सेंटर इथं तयार करतो, हेड ऑफिस नावाचं असं एक कॉस्ट सेंटर तयार केलं मी. याला प्रायमरीज घ्यायचं, एंटर करायचं. त्यानंतर दुसरं घ्यायचं ब्रँच ऑफिस नावाचं फीचर घ्यायचं. त्याला पण याला प्रायमरीज घ्यायचं, याला येस करायचं. तिसरं घ्यायचं फॅक्टरी. आपल्याकडे 2 फॅक्टरी आहेत समजा, FACTOR फॅक्टरी 1 नावाचं आपल्याला कॉस्ट सेंटर तयार करू आणि FACTOR फॅक्टरी 2 नावाचं पण कॉस्ट सेंटर आपण तयार करू. असे वेगळे कॉस्ट सेंटर तयार केले. कॉस्ट सेंटर पाहण्यासाठी आपल्याला अल्टरवर जायचं, कॉस्ट सेंटरवर जायचं. आपण किती कॉस्ट सेंटर तयार केले हे आपल्याला इथे डिस्प्ले होतात. जे आपल्याला एखादं कॉस्ट सेंटर तयार केलं नको आहे समजा, तर अल्टरवर जायचं आणि या ठिकाणी कॉस्ट सेंटरवर जायचं, एंटर करायचं. अल्टर D दाबून तुम्ही ते कॉस्ट सेंटर डिलीट पण करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला कॉस्ट सेंटर आपल्याला तयार करता येते. त्यानंतर आता या कॉस्ट सेंटरवर आपल्याला काही ट्रान्झॅक्शन सुद्धा मेंटेन करावे लागतात. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की कॉस्ट सेंटर जे फीचर आहे आपल्या प्रत्येक लेजरला ॲक्टिवेट झालं का हे पण चेक करावं लागतं. समजा मी अल्टरवर गेलो, लेजरवर गेलो आणि ट्रॅव्हलिंग ॲडव्हान्स नावाचं जे लेजर आहे मी सिलेक्ट केलं. इथं पाहायचं आपल्याला कॉस्ट सेंटर इथे ॲप्लिकेबल झालं का, दिसते का. तर इथं आपल्याला कॉस्ट सेंटरचा विंडो इथे दिसत नाही, आपल्याला ॲक्टिवेट झालेलं कॉस्ट सेंटर इनेबल दिसत नाही.
F11 12 करू या ठिकाणी कॉस्ट सेंटर्स अँड कॉस्ट अप्लाय द कॉस्ट सेंटर इन लेजर. या ठिकाणी हे जे फीचर्स आहेत, अप्लाय द कॉस्ट सेंटर ऑफ लेजर, लेजरला अप्लाय करायचं का बा असं पण या ठिकाणी फीचर दिसतो. याला येस करा आणि कंट्रोल ए करून ही सेटिंग सेव्ह करा. आता या ठिकाणी आपलं कॉस्ट सेंटर ॲक्टिवेट झालेलं आपल्याला इथे डिस्प्ले होईल. म्हणजे अशा सेटिंग्स आपल्याला करायला लागतात. कंट्रोल ए करून ही सेटिंग सेव्ह करायची. आता प्रत्येक लेजरला कॉस्ट सेंटर अप्लाय झालेलं आहे हे आपल्याला दिसते. आता याच्यावर आपल्याला काही ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत तर ते आपण ट्रान्झॅक्शन करू शकता. आता या सगळ्या लेजरला आयटम चेक करू शकता आपण की प्रत्येक लेजरला अप्लाय झालं का. अल्टरवर जाऊ आणि इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस नावाचं लेजर बघू, चेक करून याला कॉस्ट सेंटर ॲप्लिकेबल झालेलं आहे. ओके, नो टेन्शन. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक एंट्री पास करून बघू आपण कॉस्ट सेंटरची की आपण एक पेड कॅश टू पेट्रोल एक्सपेन्सेस कॉस्ट सेंटर हेड ऑफिस. म्हणजे आपण पेट्रोल एक्सपेन्सेस खर्च करताय पण हेड ऑफिसच्या या डिपार्टमेंटवर आपण पेट्रोलवर आपण किती रुपये खर्च करताय तर जवळपास 210 रुपये आपण खर्च करताय. ही आपल्याला एंट्री पास करायची आहे. तर यू कॅन गो टू द व्हाउचर. त्यासाठी आपण पेमेंट व्हाउचर आपण यूज करायचं. त्यानंतर वर आपल्याला कॅश घ्यायचं आहे. या ठिकाणी कॅश हे आपल्याला वरचं हेड घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पेट्रोल एक्सपेन्सेस नावाचं लेजर आपण सिलेक्ट करायचं आहे. पेट्रोल एक्सपेन्सेस हे लेजर घ्यायचं आहे आणि याच्यावर 210 रुपये आपण खर्च करताय. एंटर केल्या आपल्याला विचारते याचं कॉस्ट सेंटर काय व्हा, त्याचं कॉस्ट सेंटर आहे हेड ऑफिस. असं चूज करू शकता. एंटर करून ही एंट्री आपल्याला सेव्ह करता येते. नेरेशनमध्ये लिहिता येते बिंग पेड एक्सपेन्सेस असं लिहू शकता. बिंग पेड एक्सपेन्सेस फॉर पेट्रोल PTR पेट्रोल बिंग पेड पेट्रोल एक्सपेन्सेस लिहा असं. बिंग पेड पेट्रोल एक्सपेन्सेस पेट्रोल एक्सपेन्सेस रुपीज 210 कॉस्ट सेंटर फॉर हेड ऑफिस. dated किती तारखेला आपण ते खर्च केले 1/8/2024 असं लिहू शकतास. एंटर करायचं सेव्ह करायचं. त्यानंतर एक चेकची एंट्री पण आपण पेस्ट करू शकता. पेड चेक ₹300 टू टेलिफोन एक्सपेन्सेस कॉस्ट सेंटर फॅक्टरी 2. म्हणजे आता आपण फॅक्टरी 2 वर 300 रुपये खर्च करता टेलिफोन एक्सपेन्सेस. तर पेमेंटच घ्यायचं या ठिकाणी. आता या ठिकाणी पेमेंट घेऊ शकता आपण. इथं स्टेट बँक अकाउंट घ्यायचं, स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट घ्यायचं आणि खाली यायचं टेलिफोन एक्सपेन्सेस घ्यायचं आणि 300 रुपये पे करता आपण टेलिफोन एक्सपेन्सेस. पण कशावर याचं कॉस्ट सेंटर काय आहे, फॅक्टरी 2 वर खर्च करताय असं घ्यायचं. फॅक्टरी 2 घ्यायचं असं आपल्याला याच्यात नॅरेशन लिहिता येते. इथं चेक नंबर टाकू शकता आपला असेल तर 22/200/2710 असं लिहू शकता आणि डेट टाकून याला एंटर करू शकता. अशा प्रकारे कॉस्ट सेंटरचा वापर पेमेंट आणि रिसिप्ट या दोन्हीसाठी आपल्याला वापरता येतो. दोन्हीसाठी यूज करू शकता. हा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, शेअर करा, नॉलेज घ्या.